वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायकांमुळे समाजाची नीतिमूल्य ढासळत आहेत असंही काही जण म्हणतात. राजकारणी लोक, पुढारी लोक आणि प्रतिष्ठित लोक, समाजातले काही बिझनेस करणारे लोक, श्रीमंत वर्गामध्ये सगळीकडे धंदा चालू. एक मुळात मला प्रश्न आहे की या बायका मुळात तयारच का होतात? म्हणजे कायद्याच्या भाषेत बघायला गेलं तर हा अधिकृत पण नाहीये पण अनधिकृत पण नाहीये. त्यांची मुलं कशी वाढतात आणि कोण सांभाळतं त्यांना? तर तिला धंदा करायचाच नव्हता, पण मुलांसकट तिला नवऱ्याने इथं केलं होतं. काही वेळेला बातम्या वाचायला मिळतात की वेब सिरीज मधनं कामं मिळावीत म्हणून मुली गोष्टी करायला तयार झाल्या काही समोरच्या सोबत. म्हणजे एकाच व्यक्तीला कायदा, विक्टिम आणि गुन्हेगार अशा दोन्ही नजरेने बघ. 6 महिन्याचं बाळ होतं एका महिलेचं. दुर्दैवाने त्यावेळेला बहुतेक तिच्या बरोबर तिथे बाहेर कोणी नव्हतं जिथे बाळाला ठेवलं होतं. अतिशय विकृत पद्धतीने त्या बाळाला हाताळलं होतं, बलात्कार केला होता. मंडळी नमस्कार. वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आमच्या मराठी किडा चॅनलवर आम्ही मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता वेश्यांचे आयुष्य, आणि त्या भागात जाऊन त्या वेश्यांशी गप्पा मारून त्यांचं आयुष्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. तेव्हा आम्हाला ज्यांनी मदत केली होती आणि आमच्यासोबत ज्या आल्या होत्या त्या भागात, त्या सहेली संघाच्या तेजस्वी ताई आपल्यासोबत आता आहे. ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे. आपण त्या वस्तीतल्या महिलांचं सत्य किंवा तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी याच्याबद्दल आज तेजस्वी ताईशी चर्चा करणार आहोत. ताई, तो जो भाग आहे पुण्यातला किंवा कुठल्या पण शहरातला तो जो भाग असतो, त्या भागातून जाताना ना आपसूक चांगल्या सो कॉल्ड उच्चभ्रू किंवा सामान्य घरातल्या लोकांची मान आपोआप खाली जाते किंवा थोडं अंग चोरून चालतो आपण. तर का होत असावं असं? इतर भागांसारखं आपण फ्रीली त्या भागातून जाताना का बरं वागत नसावं? मानसिकता आहे, दुसरं काही नाहीये. कारण आपल्याकडे लैंगिकतेला धरूनच अनेक समस्या आहेत लोकांच्या मनामध्ये, ज्याविषयी आपण मोकळेपणाने बोलत नाही. आणि सांगितलं गेलेलं असतं ना की बाबा ती वस्ती वाईट आहे, तिथे घाणेरड्या बायका राहतात, तिथून जायचं नसतं, चांगल्या घरातली लोक तिथून जात नाहीत. हे ऐकतच जर लहानाचे मोठे होत असू आपण, तर तो ॲटिट्यूड कायमच राहणार आहे. त्यामुळे त्या वस्तीतनं जाताना याच भावनेने लोक तिथून जातात आणि बऱ्याचदा ते जे सत्य आहे ना ते बघायची पण हिंमत नसते. आणि मुळात हा वेश्या व्यवसाय म्हणजे नक्की काय? वेश्या व्यवसाय बद्दल अनेक गैरसमज आहेत लोकांचे, आणि बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की वेश्या व्यवसाय फक्त महिलाच करतात, पण तसं नाहीये. वेश्या व्यवसायामध्ये अनेक पारलिंगी व्यक्ती, ज्यांना ट्रान्सजेंडर्स म्हणतो आपण आता, ते आहेत. पुरुष आहेत जे वेश्या व्यवसाय करतात, पण जे परंपरेने चालत आलेलं बघितलेलं आहे आपण आतापर्यंत स्वरूप, ते महिलांचं आहे. संख्याही महिलांची जास्त आहे. त्यामुळे वेश्या व्यवसाय म्हणजे काय असं जर प्रश्न विचारायचा झाला तर त्याला खूप स्पष्टता आणण्याची गरज आहे. कारण वेश्या व्यवसाय म्हणजे जबरदस्तीने आणून लैंगिक सेवा देणं एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पैशाच्या मोबदल्यात, असाच समज लोकांचा आहे. पण अगदी शास्त्रीय जर संकल्पना समजून घ्यायची असेल तर वेश्या व्यवसाय म्हणजे लैंगिक सेवा देणारी व्यक्ती, 2 व्यक्तींमधलं हे देवाणघेवाण आहे. ते पैशाच्या मोबदल्यामध्ये लैंगिक सेवा देऊ शकते किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मोबदल्यामध्ये लैंगिक सेवा देऊ शकते. ती व्यक्ती सज्ञान असायची गरज आहे आणि ती स्वतःहून तिची संमती आहे या सेवा देण्यासाठी. हे खरं तर व्याख्या आहे वेश्या व्यवसायाची. पण वेश्या व्यवसायाला देहव्यापार हा एक शब्द, देहविक्री, या संकल्पनेतूनच बघितलं जातं की सगळ्यांना जबरदस्तीने आणलेलं आहे, फसवून आणलेलं आहे आणि त्यांच्याकडनं हा व्यवसाय करून घेतला जातो, अशी समज लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. त्याच्यावर येऊच आपण पुन्हा. मला तुझ्या कामाबद्दल सांग ना थोडं. तुमची संस्था काय आहे? तू कधीपासून याच्याशी असोसिएटेड आहे? सहेली HIV एड्स कार्यकर्ता संघ असं आमच्या संस्थेचं नाव आहे, आणि ही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची एकमात्र संघटना आहे पुण्यातली. या संस्थेची स्थापना आम्ही 1998 साली केली, पण काम इथे बुधवार पेठेत सगळ्यात पहिल्यांदा 1991 साली HIV एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणाचं काम सुरू झालं आमच्या पालक संस्थेच्या मार्फत. त्यावेळेला इंडियन हेल्थ ऑर्गनायझेशन नाव होतं. डॉक्टर IS गिल्टा जे मुंबईला आहेत, त्यांनी ती इथे काम सुरू केलं होतं. 97ला आम्ही सोनागाचीला जाऊन आलो, जिथे आपल्या देशातली पहिली संघटना वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची आहे, दुर्बार महिला समन्वय समिती. आणि त्या पहिल्या कॉन्फरन्सला जाऊन आल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळाली की आपण इथे करून बघूया, काय हरकत नाही. कारण तिथली परिस्थिती खूप वेगळी आहे.
आपल्या इथली परिस्थिती खूप वेगळी आहे. पण आमच्या सगळ्या ज्या बोर्ड मेंबर्स असतात, ट्रस्टी असतात, त्या सगळ्या सेक्स वर्कर्स असतात. म्हणजे गव्हर्निंग बॉडी सगळी त्या तशी आहे. आणि तू कधीपासून असोसिएट? मी 95 पासून आहे, म्हणजे संघटना स्थापन व्हायच्या आधीपासून आहे. मी MSW करत असताना त्यावेळेला म्हणजे 90च्या दशकामध्ये HIV प्रमाण खूपच भयंकर होतं आणि भीतीच होती. म्हणजे HIV म्हणजे मरणारच व्यक्ती असं एक खूप समज होता आणि दिसतही होतं तसं. त्यामुळे मी तिथे फील्डवर्क करायला सुरुवात केली, ब्लॉक प्लेसमेंट 1 महिन्याची. आणि मग लक्षात आलं की हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे, अवघड आहे आणि ते काम करण्याची गरज आहे. त्यामुळे मी काम ते सुरू ठेवलं तिथे. त्या भागात काम करतानाचे मला तुझ्याकडून चॅलेंजेस ऐकून घ्यायचे आहेत, कारण मी पहिल्यांदाच कुठल्या तरी अशा व्यक्तीशी बोलतो की तिथे काम करते त्या भागामध्ये. आणि काय काय धक्कादायक अनुभव आले आतापर्यंत? खूप आलेत, म्हणजे दोन्ही अर्थाने. चांगले धक्कादायक पण म्हणू शकतो आपण आणि वाईट पण, दोन्ही आहेत. धक्कादायक म्हणजे HIVचं जेव्हा प्रमाण प्रचंड होतं ना, त्यावेळेला दररोज जाताना एरियामध्ये असं वाटायचं की आज काय बघायला मिळणार. खूप वाईट परिस्थिती होती. म्हणजे त्यावेळेला अक्षरशः बायकांना रस्त्यावर काढलं जायचं, बायका फुटपाथवर असायच्या. त्यावेळेला नायडू हॉस्पिटल हे एकच संसर्गजन्य रुग्ण सांभाळणारं हॉस्पिटल होतं, नंतर ससूनमध्ये सुरू झालं. पण अक्षरशः ज्या पद्धतीने मृत्यू बघितलेत ना, खूप भयंकर होते. म्हणजे त्या पूर्ण काळामध्ये साधारण म्हणते की 98-99 पर्यंतचे चित्र खूपच भयंकर होतं आणि खरंच खूप बायका त्या आजाराने गमावलेल्या आहेत. म्हणजे आणि खूप वाईट पद्धतीने, म्हणजे बेवारस मरण काय असतं आणि ते काय येऊ नये. म्हणजे मला आठवतंय नायडूमध्ये आम्ही ऍडमिट केलं बायकांना की त्या पळून यायच्या, पण इथे मरायचंय मला, का तर तिथे मला बेवारस मरायचं नाही, इथं मी मेल्यानंतर या बाकीच्या माझ्या मैत्रिणी माझ्यावर अंत्यसंस्कार तरी करतील. ही जी भावना होती ना, ही खूप शिकवून गेली त्या काळामध्ये आणि असे खूप अनुभव आले त्या पिरियडमध्ये. ज्या पद्धतीने त्यांना ट्रीट केलं जायचं, म्हणजे एक तर धंदा करणारी बाई, त्यातून ती HIV झालेली बाई, म्हणजे तिला खूप वाईट पद्धतीने ट्रीट केलं गेलं, हे बघायला मिळालं. त्यांच्यावर होणारी हिंसा, म्हणजे एका महिलेला तिच्या रेग्युलर कस्टमरनी बाहेर बोलवलं होतं आणि तिच्यावर तिथे झाला आणि खूप वाईट पद्धतीने तिला टॉर्चर पण केलं गेलं. ती कशी बशी जीव वाचवून आली. पोलिसांकडे घेऊन गेलो, तिला मेडिकल ससूनमध्ये न्यायची गरज होती, हे सगळं होतं. पोलिसांकडूनची पहिली रिॲक्शन असते वर बलात्कार होतो का, ते तिचं कामच नाही का. आणि इतकी वाईट अवस्था होती, म्हणजे ती कधीही तिचा जीव जाईल अशा परिस्थितीत होती. ससूनला नेल्यानंतर आधी फॉर्म भरा, MLC केली का, म्हणजे त्या बाईचं जीव आहे आणि तिच्यावर काय प्रसंग आला याचं काही घेणं देणं नाही. म्हणजे इतकं निगरगट्टपणा कसा येतो समाजामध्ये हे, आणि त्यातून ती वेश्याव्यवसाय करणारी. म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीने बघता याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे खूप असे अनुभव आले की लोकांना संवेदनशीलता संपलेली आहे लोकांची, असं वाटतं. एक मुळात मला प्रश्न आहे की या बायका मुळात तयारच का होतात हा व्यवसाय करायला, आणि येतात कुठून सारख्या या वस्तीमध्ये, कुठून येतात त्या बायकांना? म्हणजे फक्त बुधवार पेठेचं म्हणशील तर भारतातल्या अनेक भागातनं बायका इथे येतात. कर्नाटकमध्ये आहेत, आंध्रच्या आहेत, महाराष्ट्रीयन पण आहेत, पण पुण्यातल्या नाही. म्हणजे जनरली असं असतं की तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही धंदा करत नाही, तुम्ही लांब जाऊन करता, असं आहे. बंगालहून महिला येतात, नेपाळी अनेक महिला आहेत, बांगलादेशी महिलांचं प्रमाण पण आता बऱ्यापैकी दिसतं. नॉर्थ ईस्टच्या फार नाही आहेत, ओरिसाच्या काही महिला आहेत. गरीब घरातून की जिथे त्यांना कुठलंही उपजीविकेचं सबळ सशक्त साधन अवेलेबल नाहीये, शिक्षण नाहीये, अशा महिला इथे येतात. स्वतःहून येणाऱ्या महिलांचं प्रमाण जास्त आहे. स्वेच्छेने येणाऱ्या पण महिला आहेत त्याच्यात? हो, खूप मोठं प्रमाण आहे स्वेच्छेने येणाऱ्या महिला. म्हणजे जे आम्हाला जबरदस्तीने किंवा असं कुठून तरी खरेदी करून येऊन इकडे धंद्याला लावलं जातं, असं एक डोबळमानाने ऐकतो. पण ते तसं ऐकलेलं आहे आणि ती होती अनेक वर्ष, अनेक पिढ्या ती तशी परंपरा होतीच, नाही असं नाहीये. पण त्याही वेळेला स्वतःहून व्यवसायात येणाऱ्याचं प्रमाण होतं. त्याच्यामागे पैसा सोडून दुसरं काही कारण असेल? बऱ्याच अंशी हे पण दिसतं, जेव्हा अगदीच हिस्ट्री बघितली आपण, इतिहास बघितला वेश्या व्यवसायात आलेल्या महिलांचा, तर आपल्याकडे पितृसत्ता अजूनही खूप मजबूत आहे. ज्या वेळेला विधवा महिलेला किंवा जिचं लग्न झालेलं नाहीये किंवा कुमारी माता असेल, ह्या प्रकारामध्ये जर पुरुषाचं कुठल्याही प्रकारे तिला जर सपोर्ट नाही किंवा ती एकटी आहे, तर तिचं जगणं मुश्किल करून सोडणारी लोकच समाजामध्ये जास्त होती. आणि त्याच्यापासनं एक सुटका म्हणूनही बायका या व्यवसायात स्वतःहून पण आलेल्या आहेत किंवा त्यांना आणलं पण गेलेलं आहे. तर ही पण
रियालिटी आहे. आणि आता प्रमाण दिसतंच आपल्याला की खूप महिला आहेत ज्या स्वतःहून व्यवसायात येतात. हे जबरदस्तीने बाहेर काढणं याच्यावर मला थोडं विचारायचंय की कदाचित त्या बाईला कळत नसेल किंवा त्याची दाहकता माहित नसेल, पुढे जाऊन काय होणार आहे माहित नसेल, तर तिचे डोळे जर कोणी उघडत असेल तर त्याला जबरदस्तीने बाहेर काढणं म्हणता येईल. तिला विचारायला पाहिजे ना. तेच ना, जर तिला कळतच नसेल ते. असं का गृहीत धरतो आपण तिला कळत नसेल? आज जे वास्तव त्या महिला बघतायत ना, त्यांची जी जीवनाची समज आहे, ती मला असं वाटतं आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. कारण इतकी विविध लोक त्यांना भेटतात, इतक्या वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडची लोक तिथे येतात आणि जे अनुभवातनं त्या जातात दररोज, हे वेगळं विद्यापीठ आहे, ते आपल्याला कळणं अवघड आहे. आणि हा आपल्याकडे सर्रास समज आहे. ती शिकलेली नाहीये, गरीब गरीब घरातली आहे, वंचित घटकातली आहे, म्हणजे तिला काही कळत नाही. तिच्या वतीने आपण तिच्या आयुष्याचा निर्णय घेणं आपल्याला कोणी अधिकार दिलेला नाही असं मला वाटतं. आणि एक ठराविक आर्थिक वर्गातल्याच बायका या व्यवसायाकडे वळतात असं काही आहे? नाही, असं अजिबातच नाही. म्हणजे हे ओपन आहे ना. बुधवार पेठ हा इतका मोकळा माहिती असलेला भाग आहे. सगळेच म्हणजे आपल्या देशात जिथे जिथे रेड लाईट एरिया म्हणून माहिती आहे, ची घरं आहेत, तो माहिती असलेला उघड उघड ओपन असा भाग आहे. पण वेश्या व्यवसायाचं विस्तार जो आहे तो प्रचंड आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की पुरुष वेश्या व्यवसाय करतात, पारलिंगी व्यक्ती वेश्या व्यवसाय करतात आणि महिला. तर अगदी महिलांचं जर उदाहरण घेतलं तर ह्या स्तरातून अतिशय उच्चभ्रू समाजाच्या वर्गापर्यंत हा व्यवसाय चालतो. वेगवेगळ्या नावांनी चालतो, वेगवेगळ्या ठिकाणी आणि पद्धतीने चालतो. पण व्यापक आहे स्वरूप. म्हणजे कुठेही असं नाहीये की एका ठराविक वर्गापुरतं मर्यादित आहे. आणि ते वाढत चाललंय. म्हणजे हा उघडा एरिया आहे, पण त्याच्या जवळजवळ चौपट व्यवसाय हा खरं तर शहराच्या इतर भागात चालतो. ही रियालिटी आहे. आत्ता आपण पुण्यात बसून चर्चा करतोय, इथला हा भाग भारतात फेमस आहे बुधवार पेठ हा. काय इतिहास बुधवार पेठेचा? बुधवार पेठेचा इतिहास जुना आहे. म्हणजे जो लिखित पण आहे की पेशव्यांच्या काळापासून हा दिसतो. त्याच्याही आधी जेव्हा औरंगजेबाने इथे पुण्यावर आक्रमण केलं होतं, तेव्हा बुधवार पेठेला मोहियाबाद असं त्यांनी नाव दिलं होतं आणि तिथेही नाच गाण्यासाठी महिला ठेवल्या गेलेल्या होत्या. ही हिस्ट्री आहे, इतिहास आहे. त्याचं जे आत्ताचं जे कमर्शियल स्वरूप दिसतं, म्हणजे बाजारीकरण जे झालं त्याचं, ते ब्रिटिशांच्या काळात झालं आणि मग तो एरिया वाढत गेला. मग बुधवार पेठ, शुक्रवार पेठ हा पूर्ण विस्तार आपल्याला त्याच्यानंतर त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये दिसतो की जेव्हा ब्रिटिश सैनिकांना, कारण आपल्या इथे छावणी आहे, ब्रिटिशांची छावणी तेव्हा पण होतीच, तर त्यांना लैंगिक सेवा देण्यासाठी किंवा त्यांच्या मनोरंजनासाठी हा एरिया वसवला गेला. म्हणजे वाढला तो ऍक्च्युली त्यावेळेला. आणि मग त्यावेळेला सुरुवात झाली वेगवेगळ्या प्रांतातून बायका येण्याची इथे. आणि कर्नाटकमधून येणाऱ्या महिलांचं प्रमाण खूप जास्त होतं त्यावेळेला. ते अगदी अगदी आत्ता 2000 सालापर्यंत दिसतं की ते खूप जास्त होतं. जवळजवळ 40% महिला आणि ज्या देवदासी होत्या त्या प्रामुख्याने बुधवार पेठेत राहायच्या आणि धंदा करत. या व्यवसायाला व्यवसाय म्हणण्या इतकं समाज म्हणून आपण पुढे गेलो आहोत का? आणि याच्याकडे मुळात व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे का? बघितलं पाहिजे का नाही पाहिजे हा प्रश्न असू शकतो. वस्तुस्थिती बघितली तर का म्हणायचं नाही? कारण जसं स्वयंरोजगार लोक करतात. म्हणजे मी असं नाही म्हणते की अगदी ती कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये एक एम्प्लॉयर रिलेशन क्लिअर असतं, असं नसेल. पण एक एकटे व्यक्ती जेव्हा स्वतः काहीतरी बिगारी काम असेल किंवा कुठलंही काम करतात, तसं ह्या महिला करतात. बरं, त्यांची संघटना आहे. म्हणजे अनौपचारिक कामगार वर्गात हे सहज मोडू शकतात. तर ते का मान्य नाही करायचं? आणि हा व्यवसाय पूर्णपणे बंद होणं शक्य आहे 100%? मला नाही वाटत की हा बंद होईल. कारण सगळ्या व्यवसायांना जो नियम आहे ना, तोच ह्या व्यवसायाला आहे. जोपर्यंत मागणी आहे तोपर्यंत पुरवठा होणार. स्वेच्छेने येऊन हा व्यवसाय करणं योग्य आहे की अयोग्य आहे? तुझं काय? मी काय ठरवणार? मला असं म्हणायचंय, जी व्यक्ती कुठलाही व्यवसाय स्वतःहून निवडते, आपल्या घटनेने अधिकार दिलेला आहे. मी याचं उदात्तीकरण करण्यासाठी बोलत नाहीये. माझं म्हणणं असं आहे की वस्तुस्थिती काय आहे हे नको का बघायला आपण? म्हणजे तुम्हाला मला काय वाटतं हे बघण्यापेक्षा तिथे काय नेमकं होतं हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे की मला उपजीविकेचं साधन म्हणून किंवा माझं पैसे मिळवण्याचं साधन म्हणून, माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्याचं साधन म्हणून मी कुठला व्यवसाय करावा हे ठरवण्याचा मला अधिकार असलाच पाहिजे. पण फॉर एक्झाम्पल मी हे युट्यूब चॅनलचं काम करतो, अधिकृत आहे, माझी इच्छा आहे, मी करतोय. तू तुझे नातेवाईक काय करत असेल ज्याला लिगॅलिटी आहे, हा वेश्या व्यवसाय हा अधिकृत आहे का? अधिकृत नाहीये.
म्हणजे कायद्याच्या भाषेत बघायला गेलं तर हा अधिकृत पण नाहीये पण अनधिकृत पण नाहीये. जर एखादी व्यक्ती स्वतःहून स्वेच्छेने ऍडल्ट आहे ती जर हा व्यवसाय करत असेल तर त्याला काही कायदा बेकायदेशीर आहे असं म्हणू शकत नाही. पण वेश्या व्यवसायाला धरून बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हा पर्यायाने बेकायदेशीर ठरवला जातो कायदा आणि वेश्या व्यवसाय करणारी व्यक्ती गुन्हेगार समजली जाते. आणि हा मोठा अन्याय आहे खरं म्हणजे. का बरं अन्याय म्हणजे? कारण खूप विचित्र आहे कायद्याची परिस्थिती आपल्या देशामध्ये. विशेषतः हा कायदा आहे हा ट्रॅफिकिंगला प्रिव्हेंट करण्यासाठी आहे. पण त्या लेवलला काहीच होत म्हणजे मुली आणल्या जातात किंवा मुली स्वतःहून येतात ह्याच्याकडे प्रतिबंधात्मक उपाय कायद्यामध्ये दुर्दैवाने काहीच नाही. इथं आणल्यानंतर एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला पोलीस कुठल्या नजरेने बघेल त्याच्यावरनं कायद्याची अंमलबजावणी होते. म्हणजे ती व्यक्ती पोलिसांना वाटलं की ही व्हिक्टीम आहे ही बळी आहे ट्रॅफिकिंगची तर तिला सोडवलं जातं. आणि पोलिसांना असं वाटलं की नाही ती रस्त्यावर थांबते कस्टमरला बोलवते किंवा धंद्याचं घर चालवते ती घरमालकीण आहे धंद्याची घराची तर मग ती गुन्हेगार आहे. किंवा ती सार्वजनिक ठिकाणी धंदा करते तर ती गुन्हेगार आहे. म्हणजे एकाच व्यक्तीला कायदा विक्टिम आणि गुन्हेगार अशा दोन्ही नजरेने बघतो. तर हे जो काय त्याच्यामधला गफलत आहे ती काढण्याची खूप गरज आहे. आणि वेश्या व्यवसायाला गुन्हेगार ठरवणं हे खरंच खूप इंट्रोस्पेक्शनची गरज आहे मला असं वाटतं. कारण त्या बायका कुठला गुन्हा करतायत. त्यात घरात येऊन काही पुरुषांना घेऊन जात नाहीत किंवा जबरदस्ती कोणावरच करू शकत नाहीत. त्या पोटासाठी तिथे उभ्या आहेत. त्यांच्याकडे पुरुष येतात लैंगिक सेवेच्या बदल्यात त्यांना पैसे देतात. इतकाच तो व्यवहार संपतो. 2-3 गिरायका केली तरी यांचे 1,000-1,200 रुपये सुटत असतील. जर म्हणजे ॲव्हरेज जर रेट तिथे म्हणला तर 300 रुपये आहे. पण मग पैसे कमवायचा सोपा मार्ग निवडताय असं नाही वाटत? सोपा मार्ग बायकांना विचारायचं हा सोपा मार्ग नक्कीच नाहीये. म्हणजे लोकांना वाटतं इझी म्हणे आणि फार सहज म्हणतात. पण ते तसं नाहीये कारण त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत अनेक गोष्टी आहेत ते बघायला पाहिजेत. एक तर स्वतःला सुरक्षित ठेवून कस्टमर बरोबर पैशाची निगोसिएशन्स करणं बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळणं तिथे होणारे अनेक प्रकार चाललेले असतात त्याला तोंड देणं सतत हे सोपं नाहीये. आणि अनेक पुरुषांबरोबर संबंध ठेवून पैसे मिळवणं हे वाटतं तितकं खरंच सोपं नाहीये. मला असं वाटतं ही उघड गोष्ट आहे. वेश्या व्यवसायाला बोलतो आपण शब्द वापरतो व्यवसाय व्यवसाय म्हणून नाही बघितलं तर त्याला कुठलाही दर्जा नाही दिला जात. मग अशा परिस्थितीमध्ये तो ऍडिशनल स्ट्रगल नाहीये का त्यांना? ज्या पद्धतीची हिंसा होते त्यांच्यावरती ती खूप वेगवेगळ्या लेवलची असते. शाब्दिक हिंसा त्यांना हिंसा वाटतच नाही कारण तो त्यांच्या जीवनाचा भाग झालाय. पण शारीरिक हिंसा लैंगिक हिंसा यांना त्यांना सतत तोंड द्यावं लागतं. विशेषतः जेव्हा त्या एरियाच्या बाहेर जातात एरियामध्ये एकमेकींना मदतीला ते उभे असतात पण जेव्हा बाहेर जातात तेव्हा ह्या सगळ्या घटनांना त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि असे खूप प्रसंग बायकांच्या बाबतीत घडलेले आहेत की त्यांच्यावरती बलात्कार करून त्यांना मारून टाकलेलं आहे. वाईट पद्धतीने हिंसा त्यांच्यावर झालेली आहे आणि त्यांना सोडून दिलेलं आहे. या घटना झालेल्या बघितलेल्या आहेत. खूप लुबाडलं सगळेच काढून घेतले पैसे. कोविड नंतर अशा अनेक घटना झाल्या की त्यांच्या पार्टनर्सनेच त्यांच्याकडनं सगळे पैसे काढून घेतले आणि कशाच नाही काहीच नाही ठेवलं त्यांच्यापाशी असंही झालेलं आहे. आणि आपण खूप सहजपणे म्हणून जातो ना की इझी मनी आहे दुसरं का नाही. कष्टाचं काम का करत नाहीत बायका? धंद्यामध्ये काय पटकन पैसे मिळतात इतकं सोपं आहे का ते? म्हणजे मला आठवतंय मध्ये का मी कार्यक्रमाला गेलो होतो तिथे माझ्याबरोबर माझ्या कार्यकर्त्या होत्या. तर असा प्रश्न विचारला गेला की त्याच्यात काय एवढं आहे 2-3 वेळा सेक्स केलं की तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मिळतात. त्या आमच्या बाईने उत्तर दिलं की समजा लग्न झालेलं जोडपं आहे लव्ह मॅरेज आहे तो नवरा 1 वेळा 2 वेळा सेक्स मागतो बायको 3ऱ्या वेळा मागितलं तर ऐकून घेईल का? ती कानाखाली ठेवून नाही देणार? गप्प बसायला लागले लोकांना. म्हणजे ही रियालिटी आहे ना ते सुद्धा सोपं आहे का? किती वेळा? पण या बायकांनी समजा हा व्यवसाय सोडून घरकाम असेल मजुरी असेल हे जर स्वीकारलं तर मे बी त्यांना पैसा पण मिळू शकतो. पण त्या या व्यवसाय स्वीकारत नाहीत हे कामं स्वीकारत नाही म्हणून त्यांच्यावर हा आरोप केला जातो असं वाटतं तुम्ही? त्यांना कोण स्वीकारतं? त्या स्वीकारायला तयार असतील समजा घरकाम किंवा दुसरं कुठलं तरी काम त्यांना नोकऱ्या कोण देणार? त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना नोकऱ्या देणारं आपल्या समाजामध्ये लोक आहेत का? आणि त्यांना पुरेल त्यांच्या कुटुंबाला पुरेल एवढा सशक्त पर्याय कोणी देऊ शकतं का?
हे महत्वाचं आहे. आणि काही प्रयोग यशस्वी झालेले आहेत. जसं आता रेड लाईट एरियात आम्ही एका कंपनीच्या CSRच्या मदतीने बायका सफाई कामगारचं काम करतात. क्लीन रेड नावाचा आमचा तो प्रोजेक्ट आहे. ASR म्हणून कंपनी पूर्ण सपोर्ट करते. त्या बायकांना 22,000 दर महिन्याला ॲश्युअर्ड पगार मिळतोय. आज त्या कंपनीच्या पेरोलवर आहेत. त्यांना कामगाराचे जे काही सगळे सुविधा आहेत त्या सगळ्या मिळत आहेत. त्यांचं भविष्य सिक्युअर झालंय ना, PF आहे, त्यांना इन्शुरन्स आहे, सगळं आहे. असे सशक्त पर्याय दिले तर बायका ज्यांना सोडायचं ते सोडतील ना. पण असं स्वीकारणार कोण आहे? या उलट खूप अशी उदाहरणं दिसतात की बायकांना आम्ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये अकोमोडेट करायचा मध्ये एक प्रयोग केला होता. एका मॉलमध्ये त्यांना हाऊसकीपिंगमध्ये जॉब दिले होते. तो दुर्दैवाने तो त्यांचा जो तिथला सिक्युरिटीचा इन्चार्ज होता तो एका बाईचा कस्टमर निघाला. त्यांनी तिथून तिला फ्री सेक्स दे म्हणून सुरुवात केली. ती म्हणली मला ते द्यायचं असतं मी तिथेच बसले असते ना, मला ते करायचं नाही म्हणून मी इथे आली. पण त्यांनी ते सगळं उघड केलं. त्या 4 जणींना जॉब सोडून परत यावं लागलं. म्हणजे ही रियालिटी आहे ना, याला आपण बायकांना दोषी मानून नाही चालणार आहे. आपण मगापासून समाजाची त्यांच्याकडे बघायची काय मानसिकता आहे याच्याबद्दल बोलतोय. त्या बायकांचा पण काहीतरी चष्मा असेल समाजाकडे बघायचा किंवा मानसिकता असेल. काय असते त्यांचे, कसं बघतं ते समाजाकडे? त्या समाजाचा हिस्सा आहोत आपण, हे समाजाने मान्य करावं ही त्यांची मागणी असते. खरं सांगायचं तर समाजाकडे ते खूप नकारात्मक बघत नाहीत. आणि गिव्ह अँड टेक आहे. तुम्ही त्यांच्याशी रिस्पेक्टने वागा, ते तुम्हाला रिस्पेक्टने वागवतील. हे इतकं सोपं आहे खरं तर. पण मला वाटतं आपण फार गुंता करून ठेवलेला आहे त्याचा. कारण आपण त्यांना रिस्पेक्टने वागवतच नाही. त्यांना एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून. आणि ती जे काय व्यवसाय करते तो तिचा मार्ग आहे पोट चालवायचा. ह्या सहजतेने नाही घेऊ शकत आपण. त्यामुळे मग तिचे अनुभव पटू येऊ शकतात समाजाला. मग भीती त्याचीही वाटू शकते समाजाला की हे काय, म्हणजे या कशा वागतील, कशा बोलतील, या शिव्याच देतील. पण ते तसं नाहीये. म्हणजे तुम्ही जर बॅकग्राऊंड नाही तुम्हाला कळली तर ती बाई धंदा करते हेही नाही कळू शकणार आहे. इतकं सहज आहे. त्यामुळे ती समाजाकडे बघताना ती वाईट भावनेने बघतच नाही. ती स्वतःला समजते हिस्सा या समाजाचा. पण दुर्दैव तसं नाहीये की समाज तिला तसंच स्वीकारतो. त्या बायकांचे काही धक्कादायक अनुभव सांगा मला. एका बाईचं मूल पळवून नेलं तिच्या पार्टनरनी. 4 वर्षाचा मुलगा होता. ती बाई वेडी झाली. म्हणजे ती मानसिकदृष्ट्या इतकी खचली आणि तिला सगळ्या प्रकारची मदत करून सुद्धा ती नाही त्याच्यातनं सावरली. म्हणजे तिला मेंटल हॉस्पिटलला न्यावं लागलं शेवटी. अशाही गोष्टी येतात त्यांच्या आयुष्यामध्ये, दिसतात झालेल्या. मध्येच एक मुलगी कर्नाटकची होती, गावाला गेली होती. गावावरनं तिला हाकलून दिलं. तिच्याकडचे पैसे, ती 50,000 रुपये धाकट्या भावाचा लग्नाला तिला जायचं होतं. पैसे काढून घेतले आई वडिलांनी आणि तिला म्हणले तू लग्नाला थांबली तर भावाचं लग्न नाही होणार. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून म्हणलं की हे म्हणजे तिने दिलेले पैसे चालले. म्हणजे हा किती धक्का आहे. म्हणजे तिने त्याच्यासाठी केलेलं सगळं. समाजातले काही लोक असं म्हणतात की वेश्या आहेत म्हणून बलात्काराचं प्रमाण कंट्रोलमध्ये आहे. तर याच्यामध्ये सत्य किती आहे? अजिबातच नाहीये. माझा एक मित्र वकील, तो नेसेसरी एव्हिल म्हणतो की हे वाईट आहे पण आवश्यक आहे. मग आवश्यक काय आहे? तर समाजातल्या पुरुषांची गरज, शारीरिक गरज भागवायला ह्या बायका असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने समाज जस्टिफाय करतो. पण लैंगिक भूक भागवणं, लैंगिक गरज भागवणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि बलात्कार ही वेगळी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं त्याला क्लिअरली दोन्ही बाबतीत समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि कुठल्याही प्रकारे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत म्हणून बलात्कार होत नाहीत, ही मला असं वाटतं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. याचं काहीही रॅशनल, लॉजिकल एक्सप्लेनेशन नाही. कारण जर बलात्कार तुम्ही करणारे पुरुष किंवा बलात्कार कुठल्या परिस्थितीत आणि कुणावर होतात हे जर बघितलं तर त्याला काही लॉजिक दिसणार नाही. म्हणजे जसं मला वैयक्तिक अनुभव होता, 6 महिन्याच्या बाळावरती जर बलात्कार होऊ शकतो, 70 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईवर बलात्कार होऊ शकतो. आणि आपण उदात्तीकरण करतो की मुलीने सुरक्षित राहावं, कमी कपडे नाही घातले पाहिजेत आणि 7च्या आत घरात यावं. याला काहीच रॅशनल नाहीये. बलात्कार ही विकृती आहे. ही केवळ लैंगिक गरज आहे असं नाहीये. ही विकृती आहे आणि त्याला विकृती म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. त्यामुळे ह्या बायकांकडे बलात्कारी पुरुष येतील आणि मग बलात्कार होणार नाहीत, हे अतिशय चुकीचं आहे. तुझ्या बोलण्यातनं मगाशी मला कळलेला प्रसंग 6 महिन्याच्या बाळावरचा जो प्रसंग होता तो आम्हाला प्रेक्षकांना तो पण मी आयुष्यात नाही विसरू शकत. त्यातलाच तो एक भयंकर होता तो प्रसंग. कारण 6 महिन्याचं बाळ होतं एका महिलेचं आणि ती कस्टमर बरोबर आत गेली होती
दुर्दैवाने त्यावेळेला बहुतेक तिच्या बरोबर तिथे बाहेर कोणी नव्हतं जिथे बाळाला ठेवलं होतं. आणि एका पुरुषाने, मग तो तिचा कस्टमर होता का कोण पुरुष होता ते नंतर झालं, म्हणजे पोलीस बिलीस ते सगळं झालं. पण त्यांनी अतिशय विकृत पद्धतीने त्या बाळाला हाताळलं होतं, बलात्कार केला होता. आणि जेव्हा ते कळलं, ती जेव्हा बाहेर आली तेव्हा समजलं तिला, ते रडताना तिला ते अर्धमेलं झालं होतं ऑलमोस्ट. आणि मग तिने संस्थेला निरोप दिला. आम्ही तातडीने तिथं गेलो ॲम्ब्युलन्समधनं. आम्ही त्या बाळाला घेऊन जात असताना, आणि ती तर शक्य नव्हतं, म्हणजे तिला ते अनावर झालं होतं, की तिला असं वाटत होतं की मी कसं सोडलं माझ्या बाळाला. आणि माझ्या हातात ते बाळ होतं, आणि आम्ही ससूनला जायच्या आधीच ते गेलं, म्हणजे माझ्या हातात ते गेलेलं मला कळलं होतं. पण मला नाही शब्दात सांगता येत की त्या वेळेला जे वाटलं ना, ते नाही, कधीच नाही सांगता येत मला की नेमकं काय होतं. ती हताशा होती, भयंकर टोकाचा राग होता, की इतकी विकृती कशी असू शकते पुरुषांमध्ये, हाही खूप होता. त्या बाईचं दुःख समजण्याच्या पलीकडचं होतं. तिला जी यातना झाली असेल ती समजण्याच्या पलीकडची होती असं मला वाटतं. म्हणजे इतक्या टोकाची विकृती आपण आपल्या समाजामध्ये बघतो, आणि ह्याला कोण बळी पडू शकेल ना, याचं खरंच काही सांगता येत नाही. ही परिस्थिती आजही तशीच आहे मला वाटतं. वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायकांमुळे समाजाची नीतिमूल्य ढासळतायत असंही काही जण म्हणतात. तर त्याच्याबद्दल तुझा टेक आहे? ते ज्यांना नीतिमत्तेची एवढी चाळ आहे ना, त्यांनी विचार करावा स्वतःबद्दल. कारण आपण फार दुहेरी बोलतो माहितीये का, आणि वागतो पण. म्हणजे तेवढ्याच ज्या पद्धतीने तुम्ही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला वेश्या व्यवसायाला नावं ठेवता, पण तुम्ही तेवढ्याच अगदी इंटरेस्ट घेऊन पोर्नोग्राफी बघता ना, त्याच्यामध्ये किती मोठी इंडस्ट्री येते आज. हे सगळं चालतं कारण ते उच्चभ्रू आहे. तोच फरक आहे. जितकं तुम्ही या समाजाला, या उघड्या वस्तीला नावं ठेवत राहता, तितकं तुम्ही आतमध्ये बघा ना तुम्ही नेमकं काय करता. ठीक आहे, ती जास्त गरज आहे. म्हणजे लैंगिकतेबद्दलचे समज, गैरसमज, आणि त्याची लोकांनी जी स्वतःबद्दलची रचना करून घेतलेली आहे, आणि पर्यायाने ते समाजात जे प्रतिबिंब दिसतं, मला असं वाटतं त्याच्याकडे बघायला पाहिजे, डोळसपणे बघायला पाहिजे. पॉर्नोग्राफी असेल किंवा इंस्टाग्रामवर वगैरे ओनली फॅन्स वगैरे किंवा हनी पॉट अशा नावानी काय व्यवसाय चालतात की पैसे द्या आणि त्या सर्व्हिसेस घ्या. तर तो एकीकडे मुद्दा, आणि हा वेश्या व्यवसायाचा एकीकडे मुद्दा. चालू दोन्हीकडे कमी अधिक अर्थाने सेमच आहे. तर यांची तुलना तू कशी करशील दोन गोष्टींची? ह्या ज्या सगळ्या इंटरनेटच्या माध्यमातून गोष्टी चालतात ना, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरून केले जातात. हे जास्ती करून बघितलं तर वैयक्तिक स्पेसमध्ये आहेत तुमच्या. म्हणजे ती ठरलेली ठिकाणं असतात, घरी बोलवलं जातं, किंवा ठरलेल्या ठिकाणी जाऊन ते त्या दोन व्यक्तींमधलं डील असतं. वेश्यावस्ती ही वस्ती आहे, तिथे नंबर्स आहेत, पुरुष तिथे येतात, त्यामुळे तिला त्याच नजरेने बघितलं जातं. हे जास्त गोपनीय ठेवायची चान्सेस जास्त आहेत जेव्हा तुम्ही इंटरनेट किंवा किंवा या पद्धतीने जेव्हा सेवा घेता, तर ती त्याच्यात गोपनीयता जास्त राहते. तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं जातं. त्याच्यात धोके लोकांना वाटतं की कमी आहेत, की लोकांना कळणार नाही. म्हणजे स्वतःला सेफ ठेवून या सेवा घेणं हे शक्य होऊ शकतं, जे वेश्या व्यवस्थित होत नाही. कारण तिथे ओपन आहे, तुम्हाला कोणी बघितलं, तुमच्या घरी कळलं, हे सगळे धोके आहेत ना. पुरुषांना हे धोके वाटतात. त्यामुळे त्याला बघण्याचा दृष्टिकोन आहे संख्येमुळे. या बायकांची फॅमिली वगैरे असते का ताई? म्हणजे त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला की कसं फॅमिलीची यांचे रिलेशन्स असतात आणि यांची मुलं कशी वाढतात आणि कोण सांभाळतं त्यांना? अनेक प्रकारच्या फॅमिलीज आहेत बायकांच्या. एक तर त्या एकत्र राहतात, धंद्याचं घर आहे, ती त्यांची फॅमिलीच असते. म्हणजे सगळ्या मैत्रिणीच आहेत, किंवा बहीण असते, किंवा कधी कधी खरंच सख्खी बहीण पण असते, किंवा गावामधनं जेव्हा बायका येतात तेव्हा नातेवाईक पण असतात एकमेकींच्या, असंही असतं. त्यानंतर इथे बायकांचे रेग्युलर पार्टनर्स असतात, किंवा जो सोकॉल्ड नवरा म्हणतात बायका, ते असतात. तो कधी कधी आयुष्यभर तोच माणूस असतो, कधी कधी तो बदलतो. त्याच्यापासून मूल पण असतं एखादं झालेलं, किंवा दोन असतात. आता मुलांची संख्या पण खूप कमी झाली एरियामध्ये. पण मूल आणि आई ही खरं तर त्यांची फॅमिली असते जास्तीत जास्त करून, म्हणजे असं बघायला गेलं तर. कारण मुलासाठी ते वाटेल ते करायला तयार होत बाय. आणि नवरा सुद्धा जो काही असतो त्याच्याबद्दलही त्यांना खूपच असतं, कारण त्यांना वाटतं की जसं समाजामध्ये बाईला नवरा आहे, मूल आहे, त्याची फॅमिली समजली जाते आणि त्याला मान्यता आहे, तसं माझं पण असावं. म्हणजे खरं तर बघितलं तर या पितृसत्तेला टक्कर देणाऱ्या बायका आहेत बरं का. म्हणजे पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये फॅमिली, कुटुंब, लग्न
या दोन्ही संस्थांचा तेवढाच पगडा आहे जितका बाकी समाजावर आहे. आणि या मुलांची शिक्षण त्यांना नाव कोणाचं असतं, कुठल्या शाळांमध्ये जातात? हा झगडा खूप होता सुरुवातीला, पण आता खूप सुरळीत आहे सगळं. एक तर नाव बऱ्याचदा आता ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सीज फार कमी आहेत, म्हणजे बाप माहीत नाही असं होत नाही. आणि बऱ्याचदा त्यांचे जे रेग्युलर पार्टनर आहेत, लवर आहेत, त्यांचीच नावं मुलांना दिली जातात. कायद्यानुसार सुद्धा आईचं नाव देता येतच, त्यामुळे बऱ्याचशा मुलांना आईचं पण नाव दिलेलं आहे. पूर्वी शाळांमध्ये पाठवायचं कुठल्या शाळा, मग तो खूपच अडचणीचा विषय होता. पण सुदैवाने आता गेल्या काही वर्षातलं चित्र पूर्ण बदललंय. तिथे अनेक संस्था आहेत ज्या मुलांसाठी काम करतात, त्यांची शिक्षणाची जबाबदारी घेतात. अनेक निवासी शाळांमध्ये मुलं जातात. आणि आमचा म्हणजे सहलीच्या मार्फत प्रयत्न नेहमीच असा असतो की सगळ्या मुलांच्या सोबतच्या ज्या शाळा आहेत तिथे मुलांनी जावं. त्यांच्यासाठी स्पेशल स्कूलची गरज नाहीये, कारण मग ती परत समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून दूर राहू शकते. मी ना आता रिसर्च करत असताना एक दिल्लीची केस स्टडी बघितली. दिल्लीपासून 3 तासावर एक घेगोली नावाचं गाव आहे. तिथे एका विशिष्ट समाजातल्या बायका पिढ्यानपिढ्या तो व्यवसाय करतात. तर आपल्याकडे पण असं आहे काही? हे सगळीकडे आहे. सगळ्या राज्यांमध्ये, सगळ्या समाजामध्ये तुम्हाला दिसतीलच की परंपरागत त्या व्यवसायामध्ये असणाऱ्या महिला आहेत. आपल्याकडे पण आहे. आणि त्याच्यावर पुस्तकं पण लिहिली गेलेत आणि डॉक्युमेंटरी पण केल्या गेल्यात. पण आता बदलतं स्वरूप पण स्वीकारायला पाहिजे. असं काहीही राहिलेलं नाहीये की ठराविक जात आणि ठराविक धर्म आणि ठराविक पंथाच्या बायकाच ह्याच्यामध्ये आहेत. सगळ्या वर्गाच्या, सगळ्या जाती धर्माच्या बायका ह्या व्यवसायात आहेत. आज सो कॉल्ड समाजाच्या काय म्हणतो ना आपण, सुसंस्कृत सुशिक्षित वर्गामध्ये, श्रीमंत वर्गामध्ये, अगदी मध्यम वर्गापासून अति श्रीमंत वर्गामध्ये सगळीकडे धंदा चालतो. आणि तिथे पण अनेक प्रकारे हा धंदा चालवला जाण्याचं पण जाळ आहे. म्हणजे जसं बुधवार पेठेला बदनाम केलं जातं की तिथे घरवाली असते, दलाल असतो आणि मग ते जबरदस्ती करतात, आणि हे तिथलं बदललंय स्वरूप. आता बायका भाड्याने रूम घेतात आणि राहतात आणि धंदा करतात, असंच दिसतं जास्ती करून. पण हे बाकीच्या ठिकाणी जे चाललेलं आहे, तिथले जे एजंट आहेत किंवा तिथले जे दलाल आहेत आणि ते ज्या पद्धतीनं मुलींना या व्यवसायाला भाग पाडतात, त्यांना ज्या पद्धतीने पैसे मिळतात, हे खूप मोठं आमिष आहे. आणि त्याच्यामध्ये गुंततात लोक, स्वतःहूनही गुंततात. असं नाही की दरवेळेला जबरदस्ती होते. आणि राजकारणी लोकांबरोबरचे अतिशय जवळकीचे नातेसंबंध या दलालांचे असतात आणि बऱ्याच समाजातल्या सगळ्या सो कॉल्ड प्रतिष्ठित लोकांचे असतात. त्यामुळे राजरोस चालतं. पण आज त्यांच्यापर्यंत कुठल्याही मीडियाची सोयी जात नाही किंवा त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना कोणी विचारत नाही की तुम्ही हे का करता. हा फरक आहे. म्हणजे आज गरीब व्यक्तीला किंवा जी स्वतःच्या पोटासाठी करणारी व्यक्ती आहे, तिच्याकडे आपण जाऊन आपला अधिकार असल्यासारखं आपण तिला जाऊन जाब विचारतो. पण ह्या अतिशय श्रीमंत घरामध्ये जेव्हा या गोष्टी घडतात, तिथे आपण जाऊन बोलायची आपली हिंमत पण होत नाही ना. ही रियालिटी आहे. आणि हे जे हाय प्रोफाईल लोकांना या सेवा पुरवणारे जे लोक आहेत, एजंट्स वगैरे, आता हा तर पूर्ण इलिगल प्रकार आहे. तर मग त्याच्यावर सरकार ऍक्शन का घेत नाही? पैसा आणि पॉवर या दोन गोष्टी आहेत. त्यामुळे जेव्हा ऍक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा रेड लाईट एरियामध्ये रेड होते. पण हे जे सगळं मोठं जाळं असतं, हे राजकारणी लोक, पुढारी लोक आणि प्रतिष्ठित लोक, समाजातले काही बिझनेस करणारे लोक यांनीच सांभाळलेला आहे ना तो व्यवसाय, जो उच्चभ्रू भागात चालतो. कधीतरी आपल्याला येते बातमी, नाही असं नाही की स्पामध्ये रेड झाली आणि पबमध्ये रेड झाली, मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये रेड झाली, पण खूप तुरळक असतात त्या बातम्या. आणि जिथे स्वतःहून येणारे व्यक्ती आहेत दोन्हीही, तिथे ह्या गोष्टी त्यांच्यापुरत्याच मर्यादित राहतात, त्या पब्लिक होत नाही. काही वेळेला बातम्या वाचायला मिळतात की बॉलिवूड आणि वेब सिरीजमधनं कामं मिळावीत म्हणून मुली गोष्टी करायला तयार झाल्या काही समोरच्यासोबत. तुला कळतंय मी कुठल्या अर्थाने विचारतोय. तर ते पण काम या कामासारखंच झालं, पण मग या बायकांकडेच एका विशिष्ट नजरेने बघितलं जातं. याच्याबद्दल तुला काय वाटतं? हे पण आधीपासून आहे. म्हणजे आता बॉलिवूडमध्ये असेल, वेब सिरीजमध्ये, मीडियामध्ये काम मिळावं म्हणून बायकांनी अशा पद्धतीच्या डिमांडना हो म्हणणं. आणि बाकीच्याही ठिकाणी अनेक व्यवसायामध्ये हे चालतं, अनेक नोकऱ्यांमध्ये हे चालतं की तुम्ही लैंगिक सेवा द्या आणि त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळवा. पण ते छुप आहे ना. आणि त्याला ते जे पहिलं जे त्यांचं काम आहे त्याला प्राथमिकता दिली जाते नेहमीच. आणि इथे तसं नाहीये. बुधवार पेठेमध्ये ते उघड आहे आणि वर्षानुवर्ष आहे. हा पण मला असं वाटतं फरक आहे. आणि मी तेच म्हणते की जे उघड आहे
जे तुमच्या समोर आहे त्यालाच आपण जबाब विचारतो. जे छुपं चालतं त्याला आपण विचारायला जात नाही. तू आता इतक्या वर्षापासून तिथे काम करतेस, आम्हाला 1-2 उदाहरणं सांग ना अशी, की आधी वेश्या होती, पण नंतर तिने सगळं सोडलं आणि आता एक सन्मानाचं आयुष्य जगते. खूप आहे. त्यातले तुला फॅसिनेटिंग वाटणारी स्टोरी? बंगाली मुलगी होती एक आणि तिला 2 मुलं होती आणि तिच्या नवऱ्याने आणून तिला इथं विकलं होतं. तिला धंदा करायचाच नव्हता. पण मुलांसकट तिला नवऱ्याने इथं विकलं होतं. म्हणजे मुलांना नव्हतं विकलं, पण ती तिच्या बरोबर होती, लहान होती मुलं आणि शिकलेली होती, 9वी झालेली होती. तिने केला धंदा. 1-1.5 वर्ष तिने धंदा केला. मुलांना शाळेमध्ये आम्ही दाखला दिला होता. पण तिला काहीही करून धंद्यातनं बाहेर पडायचं होतं. ती सहेली जेव्हा आली तेव्हा ती म्हणली की मला इथून जायचंय. मी म्हणलं तू घरी कुठे जाशील? ती म्हणली माझा एक लांबचा मामा आहे, तो मला परत घेईल, मला खात्री आहे मुलांसकट. म्हणलं पण तिथे जाऊन तू काय करशील? तर ती शिकली इथे मुलगी, 10वी झाली. तिला आम्ही नर्सिंगचं प्रशिक्षण दिलं. तिने इथे काही काळ हॉस्पिटलमध्ये जॉब केला. त्या काळामध्ये तिला मदत केली तिच्या मुलांचं. ते सगळं आम्ही बघितलं. साधारण 1.5 वर्षामध्ये ती त्याच्यात खूप तज्ज्ञ झाली. बऱ्यापैकी पैसे गाठीला बांधले तिने आणि मग मीनवाईल आम्ही मामाशी संपर्क करून तिथे जाऊन बघून आलो की नेमकं खरंच तिला तिथे सुरक्षित असणार आहे का? तर त्यांनी हो सांगितलं आणि मग ती मुलांसकट तिथे गेली. आता तिथं तिने तिथल्या बायकांचा गट केलाय. तिथे बचत गटाचं काम करते जोरदार. त्या बचत गटाच्या कामामधनं त्यांनी आता बँकेतून कर्ज घेऊन ते सगळं प्रशिक्षण घेऊन तिथे आता त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे छोटासा. कपड्यांचा व्यवसाय त्या महिलांनी सुरू केलेला आहे. म्हणजे आज ती स्वतः उभी राहिली आणि तिने अजून पण महिलांना तिथे उभं केलंय. आणि अशा अनेक महिला आहेत की ज्या व्यवस्थित बाहेर पडलेल्या आहेत आणि त्यांचं व्यवस्थित चालू आहे. भारतात जेवढ्या वेश्या वस्ती आहेत, तर 30 वर्षापूर्वीचं त्याचं चित्र काय होतं आणि आजचं चित्र खूप बदललंय. आता वेश्या वस्ती श्रिंक व्हायला लागलेत. एरिया बंद व्हायला लागलेले आहेत. विस्तार कमी व्हायला लागलेला आहे आणि ह्याला बऱ्याच अंशी सगळं जे बाजारीकरण होत आहे, मार्केटिंग किंवा जे आपण म्हणतो की जागा, म्हणजे बरेचसे लँड माफिया पण ह्याला जबाबदार आहेत आणि ह्यांचं जे कनेक्शन सरकारबरोबर असतं, सरकार कुठलंही असतं, त्याच्यातून ह्या वस्त्यांवरती नजर जाणं आणि तिथनं त्यांना हुसकावून लावणं हे जगभरात दिसतं. भारतात पण हे प्रचंड प्रमाणात चाललंय. म्हणजे आज संख्या मी तिथे काम करताना 5,000-5,500 होती 95 साली, 98, 2000 पर्यंत साधारण असेल. हळूहळू कमी व्हायला लागली. म्हणजे बाहेर जाऊन बायका आता व्यवसाय करतात इथे करण्यापेक्षा. म्हणजे इथे आकडा कमी झाला याचा अर्थ व्यवसाय कमी होतोय हा त्याचा अर्थ नाहीये. अजिबातच नाही. उलट त्याचं स्वरूप बदललंय आणि ते जास्त रिस्की झालंय खरं तर. म्हणजे ह्याचा विचार करत नाहीत. लोकांना असं वाटतं बघा ना, रेड लाईट एरिया बंद झाले, धंदा बंद होईल ना, बायकांवरची हिंसा बंद होईल. तसं नाहीये. उलट बायका इथे सुरक्षित आहेत. इथे त्यांना सेवा मिळणं सोपं जात आहे. आज HIV वरती कंट्रोल आपण केवळ रेड लाईट एरियामध्ये अतिशय जोमाने काम करून मिळवलेलं आहे. ही रियालिटी आहे. तिथे हिंसा होण्याचं प्रमाण कमी होतं. आज एकटी बाई जर धंद्याला उभी राहत असेल, तिच्यावरती अनेक प्रकारच्या हिंसेला तिला सामोरं जावं लागतं. खूप सिरियस होतंय. आम्हाला काहीतरी भारी इंटरेस्टिंग किस्से सांगा त्या बायकांचे, की खूप आहे. म्हणजे तू विचार नाही केला पण इतकं भारी काम काहीतरी त्या बाईनी केलं. अगदी छोटंसं एक उदाहरण सांगते माझं. मी स्टुडंट असतानाचं एक उदाहरण आहे. म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत असं होतं तिथे. कारण तिथे किती मुली सेफ आहेत, बाहेरनं गेलेल्या मुली तिथे सेफ आहेत की नाही असा खूप प्रश्न असतो. तर मला आठवतंय मी स्टुडंट असताना म्हणजे माझं फील्डवर्क चालू होतं. मीच गल्लीत चालले होते आणि जनरली तिथे कसं असतं सैलीमध्ये आधीपासूनच हा पद्धत आहे की स्टुडंट असो, स्टाफ असो की जे त्यांच्याबरोबर तिथले पीअर एज्युकेटर असणार, एकटीने जायचं नाही. तर मी आणि आमच्या फाउंडर मेंबर सहेलीच्या शकुंतलाताई आम्ही दोघी चाललो होतो. एका पेशंटला आम्हाला गाडीखान्यात घेऊन जायचं होतं म्हणून. तर मी चालत होते, त्यांच्याशी बोलत बोलत पुढे गेले आणि 2 मिनिटांनी लक्षात आलं की त्या नाहीच आहेत माझ्याबरोबर. मी जरा बिचकले. मागे वळून बघितलं तर त्या एका माणसाला बेदम मारत होत्या आणि बाकीचे लोक येऊन त्यांना विचारत होते, का मारतेस तू, काय झालं? त्यांनी मॅडमकडे बघितलं आणि शिट्टी मारली. म्हणजे लोकांना कळत नव्हतं की नेमकं सोडवायचं कोणाला ह्याच्यामधनं. म्हणजे जे वाटतं ना की सुरक्षित बायका तिथे आहेत की नाही, म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे जाऊन काम करता तेव्हा गणपतीच्या वेळेला दर वेळेला हे दिसेल. पोलिसांच्याकडे नेऊन पोचवतात बायकांना तिथे. आणि गणपती बघायला दगडूशेठ आमच्या शेजारीच आहे. त्यामुळे फॅमिलीज येतात, लहान मुलं असतात, तरुण मुली असतात.
ते येतात, कधीतरी गल्लीत चुकतात, दुसऱ्या गल्लीत जातात, म्हणजे रेड लाईट एरियात जातात. तर बायकांचं लक्ष असतं, लहान मुलं असोत, बायका असोत, त्यांना व्यवस्थित नेऊन पोलीस स्टेशनपर्यंत नेऊन जाण्याची कामं अखंड बायका करतात. म्हणजे खूप अनुभव आहेत असे, आणि खूप गमती जमती पण आमच्याकडे चालतात. खूप सकारात्मक पण अनुभव येतात. म्हणजे जेव्हा बायकांची मुलं शिकतात खूप चांगल्या पद्धतीने आणि कधीतरी भेटतात, आणि मग त्यांच्याकडनं समजून घ्यायला खूप छान वाटतं. आणि बायका जेव्हा खूप कौतुकाने बोलतात ना, की माझं मुली एवढं शिकलंय आणि एवढं चांगलं आता पैसे मिळवतंय आणि मला इथून घेऊन गेले, म्हणजे हे हे जे समाधान त्या आईचं बघायला मिळतं ना, ते खूपच दुर्मिळ आहे. म्हणजे मी तर एक असं पण ऐकलंय की पुरुषांना घरी अपमानास्पद वागणूक मिळते, म्हणून ते इकडे फक्त मन मोकळं करण्यासाठी येतात. किती आणि या बायका त्यांना काउन्सिलिंग करतात. म्हणजे तेच मानसिक आधार देतात. खूप खूप आहेत अशी उदाहरणं, खूप आहेत, आणि ते सर्रास दिसतं. आणि तिथे होतं असं की पुण्यामध्ये मायग्रंट पण खूप आहेत. म्हणजे जे पोटापाण्यासाठी येणारे, मजुरी करणारे किंवा वेगवेगळ्या अम, अ, शारीरिक कष्टाची कामं करणारे अनेक पुरुष आहेत, जे महाराष्ट्राच्या बाहेरनं पण आलेले आहेत. त्यांना त्यांच्या भाषेत बोलणारी व्यक्ती पण तिथे मिळते. त्या वस्तीत काम करणाऱ्याच एखाद्या महिलेचं कोणतरी ओळखीचं त्या तिथे स्पॉट झालंय, असं कधी झालंय? असं खूपदा झालंय, आणि खूप मजेशीर प्रसंगांना पण त्या मग लोकांना तोंड द्यावं लागतं, असं पण झालंय. म्हणजे मग काही महिन्यापूर्वी असं घडलं होतं की तिथे आमची एक महिला होती, आणि तिच्या गावाहून तिचा चुलत भाऊ तिथे आला होता. त्याला माहिती नव्हतं की ही इथे काम करते, म्हणजे वेश्या व्यवसाय करते हे त्याला माहिती नव्हतं. आणि तो तिथे पुजारी गावात, तो अतिशय प्रतिष्ठित, सभ्य आणि अतिशय फॅमिली मॅन, असं असं त्याचं चित्र. आणि तो इथे ती ज्या घरात धंदा करत होती त्याच्या शेजारच्या घरात तो आला होता, आणि तो म्हणजे लैंगिक सेवा घेण्यासाठीच आला होता. आणि तो नंतर 2 दिवस तिथे होता, येऊन जाऊन होता, ते ती बघत होती. आता हिला हिला त्याला समोर जायचं नव्हतं. आणि मग नंतर तो तिथून जेव्हा गेला तेव्हा तिची मैत्रीणच होती जिच्याकडे तो जात होता. तिने ती सगळी त्याची माहिती घेतली, तो किती पैसे दिले, काय केलं. आणि मग हिनी तिला काय माहिती नाही, म्हणजे तिने तो उद्योग केला. तिने तेवढे पैसे त्याच्या घरी पाठवले आणि त्याला पत्र लिहिलं की हे तुझ्या संसाराचे पैसे होते, तू इथे येऊन ते खर्च केलेस, हे मला काय आवडलं नाही, त्यामुळे मी ते तुला परत करते. तर ह्याचे तिथे काय परिणाम झाले असतील माहिती नाही, पण तिला हे वाटणं, मला असं वाटतं की हा विचार खूप वेगळा होता. जे अनैतिकतेचा आपण शिक्का मारतो त्यांच्यावर, पण नैतिकता त्यांच्यात पण जागृत आहे. म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की तुझी तिथं जी काही इमेज आहे त्याच्या खूप विरोधी तू काहीतरी करतोयस, मग ते जे आहे ते ओपनली मान्य कर. आपण जो मराठी किड्याचा व्हिडिओ केला होता तो जवळपास युट्यूबवर 70 लाख लोकांनी बघितलाय, फेसबुकवर 70 लाख लोकांनी बघितला, आणि रील्स तर वेड्यासारखी व्हायरल झाली. त्यानंतर काय रिस्पॉन्स होता लोकांचा? मिक्स होता. काही लोकांनी खूप कौतुक केलं, खूप मनापासून कौतुक केलं, आणि आम्हालाही संघटनेच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना खूप चांगलं वाटलं की हा आपण प्रयोग करून बघितला. कारण वेश्या व्यवसाय म्हटलं ना, किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला म्हटलं ना, की लोकांना खूप असं नैराश्य, खूप दुःख आणि ह्याचीच बघायची सवय असते. पण त्याचं नॉर्मलायझेशन होणं खूप गरजेचं वाटलं, आणि त्यामुळे आपण तो मिळून प्रयोग केला, आणि खूप लोकांना ते आवडलं. आमच्या महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. खूप आमचे इंडिव्हिज्युअल डोनर असतील, डोनर ऑर्गनायझेशन्स असतील, त्यांनी कौतुक केलं. काहींनी आम्हाला निंदा पण केली की तुम्ही एवढं एक्सपोज कसं काय करता महिलांना, म्हणून असंही झालं. काही त्याच्यामध्ये ज्यांनी इंटरव्ह्यू दिले त्या महिलांच्या नातेवाईकांकडनं आम्हाला खूप त्रास झाला. त्या महिलांनाही खूप त्रास दिला गेला. असे सगळेच प्रसंग घडले. पण मला असं वाटतंय की यापेक्षा जास्त महत्वाचं हे होतं की लोकांपर्यंत हा विषय पोहोचला. म्हणजे डॉक्युमेंटरी किंवा न्यूज पेक्षाही चांगला पोहोचलाय त्या व्हिडिओ. आणि आम्हाला पण जे फीडबॅक्स आले ना ते फार भारी होते. थँक्यू सो मच ताई. या इन्साइट्स ज्या आम्हाला जनरली मिळत नाहीत त्या आम्हाला आज मिळाल्या. आणि मराठी किड्याच्या वेळीच आमचं बोलण्यात आलं होतं की वैचारिक किड्यावर हा विषय घेऊन यायचाच आणि तुला बोलवायचं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. तू आलीस, तुझ्या कामाला खूप खूप शुभेच्छा आणि कडक सॅल्यूट. थँक्यू. मंडळी, अशा क्षेत्रात काम करणारी लोक ना खूप कमी असतात, आणि ते ज्या धाडसाने काम करतात, कारण त्या भागामध्ये हॅपनिंग असं काहीच नसतं. त्यांना रोज उठून त्या भागात जाऊन त्या बायकांच्या सगळ्या समस्या समजून घ्याव्या लागतात आणि रोज धीराने उभं राहावं लागतं. त्यामुळे खरं तर वी आर ऑनर्ड की ताईसारखी कार्यकर्ते आपल्या इकडे आली, आपल्याशी दिलखुलास गप्पा मारल्या तिने. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा, कमेंट करा.
हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि वैचारिक किडावर पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटूया. थँक्यू सो मच.